नमस्कार मित्रहो, मॅग्नेटिक मटेरियलच्या सेकंड लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केला होता मॅग्नेटिक डायपोल आणि टॉर्क आणि तो कसा फिरतो, त्याच्या 3 केसेस बघितल्या होत्या, बरंच काय बघितलं होतं. आणि आज आपल्याला काय शिकायचं आहे की जर एखादा मॅग्नेट, तो मॅग्नेट का आहे, त्यालाच का अट्रॅक्ट होतात, त्याच्यामध्ये असं काय आहे जे बाकीच्या ऑब्जेक्टमध्ये नाही आहे. किंवा एखादा मॅग्नेट घेतलात, तो लोखंडाला लावलात तर त्या मॅग्नेटमुळे तो लोखंड का मॅग्नेट होतो, ही भिंत का मॅग्नेट होत नाही, प्लास्टिक का मॅग्नेट होत नाही, त्याचं कारण आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. पहिलं बघूया ओरिजिन ऑफ मॅग्नेट. मॅग्नेट हा तयार कसा होतो, मॅग्नेटची मॅग्नेटिक प्रॉपर्टी का तयार होते. तर मागच्या लेसनमध्ये आपण तुम्ही शिकलात की जर एका वायरमधून करंट जात असेल, तर त्याच्या सराउंडिंगला सर्क्युलर फॉर्ममध्ये ही मॅग्नेटिक फील्ड असते. हे तर आपण तुम्ही शिकलेला आहात. ओके. आणि ते मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काढण्यासाठी तुम्ही राईट हँड थंब रूल यूज केलेला. त्याला तरी होय बोला. ओके. आता बघा, सेम जर तुम्ही समजा एक ऑब्जेक्ट घेतलात, कुठला घेऊया, चल आपण मॅग्नेटच घेऊया. मॅग्नेट समजा एखादा मॅग्नेट घेतलात आणि त्याला झूम केलात की तुम्हाला ॲटम दिसेल. त्या ॲटममध्ये समजा हा ॲटमचा न्यूक्लियस आहे, तर त्याच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन तुम्हाला पलताना दिसेल. आता इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, चार्ज. आता चार्ज जर फिरत असेल तर त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करणार, आणि जर सर्क्युलरमध्ये फिरत असेल तर वरती नॉर्थ पोल, खाली साऊथ पोल, अकॉर्डिंग टू देअर डायरेक्शन आपण ती सिलेक्ट करतो. ओके. मग हा झाला टायनी करंट लूप. टायनी करंट लूप म्हणजे काय, आतमध्ये एक छोटासा करंट पैदा होईल, 0.00001 असं काहीतरी असेल, टायनी करंट लूप होईल. हा एक ॲटम झाला, त्याचा एक इलेक्ट्रॉन झाला, असे लाखो करोडो आहेत. तर याच्यामुळे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार होईल. आणि ही जी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे त्याला म्हणतात ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. काय म्हणतात, ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणतात. सिम्बॉल काय, MORB, मॅग्नेटिक ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि त्याचा फॉर्म्युला काय, करंट. हा करंट किती तयार करतो, मल्टिप्लाय बाय ए. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, आपल्याला यूज होणार आहे. ओके. इथून स्टार्ट झाला. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतो. आता काय होतं बघा, करंट. आता याच्यात करंट वाहतो ना, मग करंटची डेफिनेशन काय, चार्ज डिवायडेड बाय टाइम. याला म्हणतात करंट. 8वी 9वी 7वी पासून आलेला आहे. करंट म्हणजे चार्ज अपॉन टाइम असतो. इथं चार्ज कुठला आहे, इथं चार्ज आहे आमचा इलेक्ट्रॉन. मग ह्याला रिप्लेस करा, इलेक्ट्रॉनने रिप्लेस करा. ओके. इमॅजिन करा हा इलेक्ट्रॉन आर रेडियसमध्ये फिरत आहे. कॅपिटल आर घ्या, स्मॉल आर घ्या, काय फरक पडत नाही, आपण स्मॉल आर घेऊया. आणि त्याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे व्ही. म्हणजे व्ही व्हेलॉसिटीने तो इलेक्ट्रॉन झुम फिरतोय. आणि त्याचा रेडियस किती आहे, आर रेडियस आहे. ओके. मग ह्या इलेक्ट्रॉनचा स्पीड किती असेल, इलेक्ट्रॉनचा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स मल्टिप्लाय बाय टाइम. आणि हे इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, जेवढा सर्कम्फरन्स असेल तेवढा, डिवायडेड बाय समजा टी टाइम लागत असेल. ओके. आता याच्यावरनं मी टीला इकडे घेतो. टी इज इक्वल टू 2πr डिवायडेड बाय व्ही. ही टीची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये ठेवतो. ठेवू का, ठेवा ना, ठेवा. ई अपॉन टी. टीची व्हॅल्यू किती आली, 2πr डिवाइड बाय व्ही. अपॉनचा अपॉन वरती जाऊन होणार तुफान. EV इज इक्वल टू 2πr झाला. ओके. ही भेटली करंटची व्हॅल्यू. आता ही ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटमध्ये ठेवून बघूया काय मॅजिक होतं का. आयची व्हॅल्यू भेटली, EV डिवायडेड बाय 2πr मल्टिप्लाय बाय एरिया. एरिया म्हणजे या पार्टमध्ये जो फिरतोय ह्याचा एरिया म्हणजे सर्कलचा एरिया. सर्कलचा एरिया काय, πr². तंगडीला तंगडी कॅन्सल, एक आरला एक आर कॅन्सल. मग तुम्हाला M ऑर्बिटल भेटला, EV R डिवायडेड बाय 2. याला म्हणतात ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, MEVR अपॉन 2. ओके. आता बघा, अजून संपलेलं नाही आहे, अजून आहे. हां, हे बघा, आता ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट. आता हा जो इलेक्ट्रॉन जो गोल गोल फिरतोय याचा अर्थ त्याच्याकडे अँग्युलर मोमेंटम असेल. अँग्युलर मोमेंटम, मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, R×P असतो, बरोबर. आर जर इथे मी पीची व्हॅल्यू काय, पी म्हणजे काय, मास इंटू व्हेलॉसिटी. पण मास कोणाचं, इलेक्ट्रॉनचं. मग मास ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी. ओके. आता जर ह्या फॉर्म्युल्यामध्ये बघितलं, या फॉर्म्युला ह्याला इंट्रोड्यूस करायचं आहे आपल्याला. ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट आणि अँग्युलर मोमेंटम एकमेकाला कनेक्ट करायचे. तर बघा, आर आहे, व्ही आहे, राहिले काय, ME नाही आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन नाही आहे. मग एक काम करतो, हा जो फॉर्म्युला आहे ना, त्याला वरती खालती मास ऑफ इलेक्ट्रॉनने
डिवाइड मल्टिप्लाय करतो. ओके, हे पुढे काय AVR डिवाइड खाली काय होतं 2 होता. ओके, आता बघा हा ME हा V आणि R हे तिघं मिळून L तयार करतील. बरोबर आहे ना. राहिला कोण ह्याच्यात? राहिला कोण? E राहिला ना. E बाजूला राहिला. अरे हा छोटा E आहे E. हे तिघं मिळून L तयार करतील डिवायडेड बाय 2 मास ऑफ इलेक्ट्रॉन. याचाच अर्थ हा जो पार्ट आहे E/2me E/2me इज कॉल्ड ॲज गायरोमॅग्नेटिक रेशो. गायरोमॅग्नेटिक रेशो परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलेला आहे. व्हॉट इज गायरोमॅग्नेटिक रेशो? E/2 ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या चार्जला मासने डिवाइड केले की जो रेशो येईल त्याला गायरोमॅग्नेटिक रेशो बोलतात. हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके, आता बघा आता छोटासा पार्ट राहिला आहे बोहर्स मॅग्नेटन म्हणून. आता काय माहिती का, हे सगळं आहे ॲटॉमिक लेवलला. ॲटॉमिक लेवलला म्हणजे काय, म्हणजे सगळं हे जे ऑब्जेक्ट आहे त्याच्या आतमध्ये झूम केलात की सगळी जी लाईफ आहे, सगळं जे युनिवर्स युग आहे हे ॲटमच्या आतमधलं ना. ॲटमच्या आतमध्ये बरंच काय काय चालतं. त्यांची दुनियाच वेगळी, त्यांची गणितच वेगळी, त्यांचं मॅथ्स वेगळं, त्यांचं फिजिक्स वेगळं, सगळंच वेगळं. न्यूटनचा कुठलाच लॉ ॲप्लिकेबल होत नाही. मास इंटू मोमेंटम यूज करू शकत नाही. मास तर एवढं नेग्लेजेबल आहे. व्हिलॉसिटी किती आहे, केवढं मोमेंटम होईल, पण तिथे लॉ ॲप्लिकेबलच होत नाही. मग तिथे आपल्याला क्वांटम मेकॅनिक्स यूज करायला लागतं. क्वांटम लेवलला जायला लागतं, जे मला पण समजत नाही आणि बऱ्याच कोणाला जमत नाही. ज्याला क्वांटम मेकॅनिक्स समजलं त्याला समजायचं काहीच नाही समजलं. असं एका सायंटिस्टने म्हटलेलं आहे, कुठला रिचर्ड फेनमॅन नावाच्या सायंटिस्टने. ज्याला फिजिक्स, ज्याला क्वांटम मेकॅनिक्स समजलं त्याला काहीच नाही समजलं. लाईनचा अर्थ तुम्हीच काढा काय तो. ओके, मग इथे आपल्याला जो अँग्युलर मोमेंटम घ्यायचा आहे तो बाहेरच्या जगाचा घ्यायचा नाही. न्यूटन मेकॅनिक्सवाला घ्यायचा नाही, क्वांटम मेकॅनिक्सवाला घ्यायचा. मग बोहर्स नावाच्या सायंटिस्टने अँग्युलर मोमेंटमसाठी कुठला ॲटॉमिक लेवलला फॉर्म्युला बनवला NH/2π. N म्हणजे नंबर, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, फोर्थ ऑर्बिट. H म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आणि हा तर कॉन्स्टंटच आहे 2π. याला मी इथं पुट करतो M ऑर्बिटल इज इक्वल टू E. L म्हणजे काय NH डिवायडेड बाय 2π आणि जर ट्वाईस ऑफ ME आहेच. ट्वाईस ऑफ ME हा 2 आणि हा 2 मल्टिप्लाय होणार, 4 तयार होणार आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन. ह्याला जरा रिअरेंज करतो. E अगं नाच 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 NEH डिवायडेड बाय 4π मास ऑफ इलेक्ट्रॉन. समजा फर्स्ट ऑर्बिट असेल आणि त्याचं ऑर्बिटल मुवमेंट काढायचं असेल तर Nची इथं 1 ठेवणार. EH डिवायडेड बाय 4π मास ऑफ इलेक्ट्रॉन. दिस इज कॉल्ड ॲज बोहर्स मॅग्नेटॉन. याची या फॉर्म्युल्याचे बरेच यूज आहेत. तुम्ही BSc फिजिक्स काय केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला यूज समजेल यायचं. आत्तापुरतं फक्त हे डेरिव्हेशन लक्षात ठेवा. बोहर्स मॅग्नेटॉन, गायरोमॅग्नेटिक रेशो आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट हा पूर्ण टॉपिक, पूर्ण जो कन्सेप्ट आहे एका पॉईंटमध्ये कव्हर होतं की ओरिजिन कुठून स्टार्ट होतं. ओके, क्लिअर आहे. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नेक्स्ट पार्ट, इम्पॉर्टंट पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा. तोपर्यंत याची प्रॅक्टिस करा.